नमस्कार मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता असं सहज फिरायला, ब्लॉक करायला. अक्षय भाऊ काय म्हणते आता ऐका तुम्ही. ब्लॉक करायला चाललो म्हणते. आपण निघालेलो आहे सध्या मम्मादेवीचे मंदिरापासून जिथे आपल्या अक्षय भाऊचं मेडिकल आहे विघ्नार्था नावानं. तुम्ही नक्कीच भेट द्या त्या मेडिकलला, तुम्हाला 100% डिस्काउंट मिळेल. 100% डिस्काउंट नाही 100% नाही भेटणार. अक्षय भाऊचं म्हणणं नाही 10% डिस्काउंट देऊ. 100% डिस्काउंट दिल्यावर अक्षय भाऊला 100% डिस्काउंट. मग ती गोळी लावा लागेल 20 रुपयाला, निकाला लागेल 10 रुपयाला. आपल्या अक्षय भाऊनी काढलेला आहे चष्मा आता व्हिडिओ साठी, तुम्ही बघू शकता. गेलेली एसी फुल आणि निघालो आम्ही भूर. आम्ही चाललेलो आता मोतीबागला जाऊ, 3 रगडे खाऊ, पाणीपुरी रगडे, अजून भेळपुरी रगडापुरी, काहीतरी पुरी खाऊ. नमस्कार, ही आपल्या अक्षय भाऊची 3XO एक नंबर गाडी आहे. तुम्ही पण नक्की जीप घ्या. 1 नंबर क्वालिटी आहे गाडीची, माणसाची पण. माणूस पण 1 नंबर आहे आमचा. हे आपल्या व्लॉगचे ओनर आहेत अमोल भाऊ. आज त्यांच्या चॅनलवरून येणार आहे हा व्हिडिओ, त्याच्यामुळे खर्च सगळा त्यांच्याकडेच आहे आजचा. चलो आता आपण आलेलो आहे चमनला. भाऊ चमन दाखवा त्यांना. चमन दाखवतो. चमन ते ड्रायव्हर. आता तुम्ही फक्त बघा चमन कसं इथं दिसत असेल तुम्हाला. गांधी चमन. नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि आमच्या अमोल भाऊच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघत जा. कारण अमोल भाऊला तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर भारी वाटेल जरा. पैसे नाही येणार लगेच. नाही पैसे बघू, पैसे आले तर. चला या व्हिडिओ मध्ये एकदम काय पुढं बघा अमोल भाऊला शब्द सुचना सध्या. काय राव हे असं होतं. मग नवीन क्रिएटरला तुम्ही जरा चालना द्या थोडी व्हिडिओ बघून. आता इथे आहे शनी मंदिर. या रोडचं काम चालू आहे सध्या. जालना सोने का पालना. जालना सोने का पालना. जालन्यात जेवढे पैसे आले त्याचे 4 पट गरीब लोक आहे. हॅशटॅग त्या 4 पटीतच आम्ही येतो. तुम्ही बघू शकता आम्ही किती गरीब आहे. हे आहे मित्रांनो मुक्तेश्वर द्वार. आपण मुक्तेश्वर द्वार आलोय आता. 2 मिनिटाच्या अंतरावर मोतीबाग आहे. टार्गेट मोतीबाग. ओनली 2 मिनिट. चलो. इथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आमच्या जालन्यात आल्यावर मोतीबागला नक्कीच व्हिजिट करा. मोतीबाग जालन्याचा फेमस प्लेस आहे. जो एक कपल पॉइंटही आहे आपल्या जालन्याचा. बऱ्याच कॉलेजचे विद्यार्थी तिथे गप्पा मारायला येतात. हे आहे आपलं छत्रपती संभाजी महाराज. चाललेलो आहे आपण आता मोतीबागला भेळ खायला. हे मोतीबागचा तलाव. जालन्याचा मरीन ड्राईव्ह पण लय घाण आहे इथं. लोक लय कचरा करतात राव. हे बघू शकता तुम्ही. ये भैया फिश पकड़ रहे. जेवढं सुंदर आहे तेवढीच घाण पण आहे. बघू शकता तुम्ही कचरा घाण केली लोकांनी खूप. फिशिंग भाऊ साप है. ये सांप देख सकते हैं आप. 1 मिनट बघा सांप. अरे बाप, मोबाईल मध्ये घ्या. मोबाईल मध्ये आडवा. हे देख
सांप ने पकड़ा, देखो आप, गिर गिर गया गया सांप पानी गिर में। गया. बघा मोतीबागचा हा व्ह्यू आहे, असा सुंदर असा व्ह्यू. यांचं कचरा अडकलेला आहे, ते चालले कचरा खाली घ्यायला. बापरे, डेंजर, खतरों के खिलाड़ी. हाय मित्रांनो, जालन्याचा मोतीबाग, आपला मोतीबागचा आहे व्ह्यू पॉइंट. बघू शकता मागे एक पाणी आहे, वारं पण खूप सुटले. जेवढा हा सुंदर परिसर आहे तेवढाच इथे कचरा पण केलाय लोकांनी. खूप घाण करून ठेवली लोकांनी इथे. नारळ, पन्नी, लाकडं, ऊस हे ते टाकून कोल्ड ड्रिंकचा कचरा इथं, कोल्ड ड्रिंक एकदम गलिच्छ असं वातावरण केलेलं आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता परिसरातील सर्व ठिकाणी कचरा जमा झालेला दिसतो आपल्याला. हे बघा, जरा तुम्हाला याकडे नगरपालिकेने लक्ष द्यायची नगरपालिकेने गरज आहे. लक्ष कारण घालायला आपला पाहिजे. जालना आता महानगरपालिका झालेली आहे. हे बघा इथे पण किती घाण करून ठेवली. एकदम कचरा कचरा प्लस किती पण काय. लोक आजकाल इथं दुरून दुरून कचरा फेकायला यायला वाटते इथं स्पेशल. हा व्ह्यू पॉइंटच्या ऐवजी सध्या आता कचरा पॉइंट झालेला आपल्याला point. बघायला मिळतो. कामाच्या धकाधकीतून मोकळा श्वास घ्यायला आलेले लोक इथं बघायला मिळतील तुम्हाला. आणि मी सांगितल्याप्रमाणे काही कपल आहे. हे बघा, जालना महानगरपालिकेचा अजूबा, जालना शहर महानगरपालिकामध्ये आपलं स्वागत आहे. बघा इथं ट्रेन आहे, आपल्याला डेमो आपल्याला ठेवलेली दिसते. आपल्याला ट्रेनचं एक इंजन आणून ठेवलेलं इथं लहान मुलांना कळण्यासाठी, पण ते काही उघडत नाही. तुम्ही बघू शकता नुसतं पंप त्याला लॉक लावलेलं आहे त्याला. बघा तुम्ही इंजन. चला आपण कुलूप जवळून लावलंय. दाखवू तुम्हाला. एकदम मस्त असं जवळून बघा इंजिन. इथं लॉक लावलेलं आहे त्याला, नाहीतर आपण आतमध्ये पण गेलो असतो. भारतीय रेल. बघा तुम्ही किती मस्त असं दिसतंय. मला वाटतं नवीनच आहे का जुनं आहे काय माहिती. इंजन नवीनच दिसायला मला. कलर देऊन ठेवला असं इथं. सध्या आता मोतीबाग मध्ये मोतीबाग. छत्रपती संभाजी महाराज उद्यान. तर आता ते ओपन व्हायला एक काही वेळ झालंय वाटतं. झाले ओपन झाले. आपण जाऊया आता या, आतमध्ये, गेट. बघूयात काय काय आहे. चला चला तर आतमध्ये जाऊ. चला पहिले तिकीट घ्यावं लागेल आपल्याला. हे अक्षय भाऊ गेले तिकीट घ्यायला. तिथून तिकीट घ्यावं लागतंय. तिकीट काउंटर. तिकीटची प्राइस किती भाऊ? 10 रुपये. 10 रुपये 10 रुपये प्राइस आहे. तिकीटची प्राइस. ती काय स्वच्छतासाठी आहे तिथं. हे बघा, हा एक एंट्रन्स गेट. हे असं सुंदर असं मोतीबाग मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. बघा आपण पाण्यातली मगर पाहिलेली आहे. तुम्हाला आता भिंतीवरची मगर दाखवतो मी. बघा वरून हे बघा, भिंतीवर असं सुंदर असं. ते खाली पडू नये म्हणून वर दोरीनं बांधून ठेवलंय तिला. नाही नाही, ती दोरी त्याची नाही, मला वाटतं वायर आहेत ते. नाही भाऊ, तिलाच बांधलेलं आहे. आपण बघू शकता ना भाऊ. हो का? हो ना भाऊ. आता इकडे 4 रस्ते आहेत. आपण कुणीकडे बी जाऊ शकतो. चला जिकडे जाऊ चला. तिकडे चला. मला वाटतं इकडे सध्या इकडे जाऊ. इकडे सावली आहे. आपण तिकडे जाऊ, पलीकडे सावली ऊन आहे. सावलीनं जाऊ. हे डस्टबिन, सुंदर असं डस्टबिन पण आहे. त्याच्यात घाण कचरा आहे. त्याच्यात घाण कचरा आहे जे आपण करतो.
खूप छान असं मोती बाग आहे इथं, लेकरांना समोरच खेळण्यासाठी आहे. ओके, जे आपल्याला एंट्री नाहीये तिकडं आपण जर खेळायला गेलो तर 500 रुपये द्यावे लागतील. पण नाही, तरी आपल्याला आपण try बघायला करू. बघायला आहे आपल्याला. नाही, तरी आपण ट्राय करू, एकदा खेळूनच घेऊ. हे बघा, लेकरांना खेळण्यासाठी खूप छान असं, काय बोलतात त्याला, हे काय आहे? घसरगुंडी. घसरगुंडी, इकडे झोके, हे लेकर खेळतात झोके. आम्ही आलाय जागा बघतो. शोचे झाड पण एकदम सुंदर असे आहेत. हे बघा, मुलं खेळत आहेत झोके. इथे 6च्या नंतर खूप गर्दी होत असते. आपण आता 4ला नेमकंच उघडते हे, आपण 4 वाजता आलोय. बघू शकता तुम्ही, एक सुंदर असा हा मोतीबाग आहे. इथे एक रेल्वे पण असते, ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, छोटी लेकरांना खेळण्यासाठी. खूप छान असं बगीचा आहे हा, बट बाहेर खूप घाण केली लोकांनी, आतमध्ये सुंदर आहे. चला आपण बघूया मोती बागमध्ये काही कबूलही बसलेले आपल्याला दिसत आहेत. नाही, ते 6 नंतर खूप गर्दी असते इथं. बघू शकता तुम्ही, सुंदर असं मोतीबाग आहे हा, एकदम थंड. एकदम सावली आहे, काय म्हणतात, सावली. असं काय आपल्याला काय बोलता येत नाही. पहिला दुसराच ब्लॉग आहे आपला. ओके, तिथे वरती केलं. चला बघा हा मोतीबागचा रस्ता. बघा किती छान वातावरण झालेलं आहे आणि पाण्यामुळं मस्त गार हवाही येते इकडे. बघा तुम्ही, सुंदर असं थंडगार एकदम हवा सुटलेली. बघू शकता मस्त वातावरण झालं. बघा ते भैया, हाय कर भैया, हाय कर, हाय. ओके, नाम बता. सलमान भाई अपने व्लॉग में आए. एक बाजूला मोती तलावाचं पाणी असल्यामुळं गार असं वातावरण इथं झालेलं आहे. बघा किती छान अशी हिरवळ झालेली आहे. तुम्ही बघा, या हिरवळीतून अक्षय भाऊ असे निवांत चाललेले आहेत. काय तो काळा चष्मा, काय तो शर्ट, एकदम जबरदस्त, एकच नंबर भाऊ. आता आपण पाण्याजवळ जाऊ. आपण बघू शकता हे मोती तलाव आहे आणि थोडस तुम्हाला दाखवतो मी झूम करून. हा आलो. हे जालन्यातील MIDC एरिया आहे. बघा दिसत असेल तुम्हाला तर. हे फार घाण साचली इथं. आंघोळ करून कोणी साबण इकडं सोडलं, धुणं धुवून फेस आलेला आहे. ठीक आहे ना, लावा ना, याचा अंदाज लावा ना. अंदाज काय नाही. बघा इथं आपल्या मोतीबाग मध्ये बरंच भांगार साचलेलं आहे. तर याचे किती पैसे होतील कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपण रात्रीच विकून टाकू. भाऊ अमोल भाऊ घाबरले. अमोल भाऊ म्हणते आपला एखादा फॉलोअर येऊन विकून जायचा, नाव आपल्यावर यायचंय. जाऊ द्या, होऊ द्या एखाद्या आपल्या फॉलोअरला श्रीमंत, फक्त आपले व्ह्यूज वाढव म्हणा त्याला. मस्त असं view. ही रेल्वे पटरी आहे, बंद पडलेली, कधी कधी चालू होती, चालू होती म्हणे. ते बघा मस्त एक थार आलेली आहे तिकून, 2 चाकी चालू आहे पटरी ती. 5-6 वाजता चालू होती. बघा निवांत आनंद घेताना तुम्ही बघू शकता कशी 2 माणसं झोपलेले आणि एकूण एक कपल चालत येत आहे. करू द्या बिचाऱ्यांना, आनंद घेऊ द्या. बघा हे लहान मुलांसाठी खेळायला नाही आहे, तरी पण हा माणूस वर चढलाय. त्याला नक्कीच दंड ठोठावा महानगरपालिकेला हॅशटॅग करून. हो का सीन आहे, जबरदस्त. हो नक्कीच. ह्याला आपण आपल्या मोरणी चालली आता त्याच्यात. बघा आता माणूस गेल्यानंतर बाई चालली आहे. काय कधी भारत सुधारणार आहे देव जाणे. पहिला मोर गेला, नंतर मोरणी गेली. बघा अमोल भाऊची कमेंट नक्कीच तुम्ही यूज करा.
हे ती पळाचं आहे वाटतं कोणतं हा. ही ट्रेन दाखवा ना आपली ट्रेन. ही थांबलेली ट्रेन आहे, डिझेल संपल्यामुळे थांबली आहे. नाही नाही खेळायसाठी समोरचे- 6च्या नंतर चालू. समोरचे 2 टायर पंक्चर काढायला नेलेले आहेत. ते पंक्चर काढून आणले की आपण जाऊ. इथं आहे ट्रेन लेकरांना खेळण्यासाठी 6 नंतर ती चालू होती ती. बघा हे समोरचं टायर पंक्चर आहे, ते टायर पंक्चर काढायला नेलेलं आहे. ते दुपारी 9:30 वाजता येईल. ते 30 रुपये तिकीट आहे तिचं. 30 रुपये तिकीट आहे. फक्त एक गाडी तुम्हाला मागून ढकलावं लागते. नक्कीच यूज करा या ट्रेनचं. अजून ते इंजिन तिथं काढून नेलं. इंजिन तुम्ही नक्की बघितलं असेल पलीकडं. पलीकडे मोठं इंजिन ठेवलेलं आहे. इथून पटरी इकडून या भाऊ. इथंच पटरी ही रेल्वे पटरी असा राऊंड मारते पूर्ण चौकून पूर्ण मोतीबागला राऊंड मारते ती. पलीकडे हे काय आहे ना इकडे जायला आपल्याला छान असा मोतीबाग आहे. मोतीबाग छान आहे. तुम्हाला मोतीबाग मधला एक जिराफ दाखवतो. मोतीबाग कुपोषित मध्ये आहे. आपल्या जिराफ आहे. हा कुपोषित जिराफ बघा. काही नाही खाली सुंदर असं गार्डन आहे. बघा या जिराफाचे कान, हात, नाक, डोळे सगळं गायब झालंय उन्हाने. तर तुम्हाला या जिराफाचं वैशिष्ट्य सांगतो. हा जिराफ हा बाटली पाणी बॉटल पासून तयार केलेला आहे. बघू शकतो तुम्ही. तुम्हाला टाकाऊ zoom करून पासून दाखवतो. टिकाऊ केलाय. आम्ही एवढी रिस्क घेऊन तुम्हाला जिराफाजवळ जाऊन दाखवतोय. तुम्ही नक्कीच व्हिडिओला कमेंट, लाईक, फॉलो काहीतरी करा. हा आम्ही तुम्हाला करू मेन्शन. हे बघा 2 लहान लेकरं. अरे अरे यार तिकडून वज. शुम बिशुम. मला वाटलं तू जास्त असं वज भाऊ पेक्षा. भाऊ 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 आहे. अरे बापरे भाऊनी 2 रगडे शिल्लक खाल्ल्यामुळं मला काही वर जात आहे. अरे बापरे या बिशुम बिशुम. तिकडून लगेच जात खाली. पुण्यात वाल्याला शक्य नाही का? हॅशटॅग मुळे किती 2 कपल बसतं वाटतं. श्यामोल भाऊ खेळतील. नको भाऊ मला तर असं हवा तर तुझे. हे 2 आमचे लहान लेकरं एकच खेळायले. अरे थांबायचं असतं ना. अशा जोरात नको कॅमेरा जाईल. चांगला व्हिडिओ हळूहळू असा कर पूर्ण असा असा. हे थांब 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 हे मोठं करू दे मला. थांब येऊ ना. थांबायचं का? बस का. असं 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 थोडं. हा मस्त आहे. हे इथं डायनासोरचं पिल्लू. हे लेकरांना खेळण्यासाठी इथं छोट्या छोट्या गाड्या पण असतात. ह्या चार्जिंग काय चार्जेस आहेत बायाचे? 30 रुपये. किती वेळ? 1 राऊंड. कुठून कुठपर्यंत? अच्छा ठीक आहे. झाला इथं नवीनच मोतीबागचा. इथून सुंदर असा व्ह्यू आहे. मोतीबागची खानावळ. 6 नंतर आता भरपूर अशी गर्दी होत असते इथं. बघू शकता तुम्ही सगळीकडंच. हा आपला मोतीबागचा खाऊ गल्लीसारखा एक पॉईंट आहे. इथं भेळ रगडा छान भेटतोय. नमस्कार, आपण आलेलो आहे आता इकडं भाग्यलक्ष्मी भेळ सेंटर अक्षय भाऊ सोबत. अजून जोरात बोल. माझ्या संग काय झालं रे? हाय, अरे. अरे भाऊ डायरेक्ट शिवाय द्यायले दादा. ठीक आहे, एका विचारानं आलेलं आहे. काय सांगितलं याला?
भेळ करा आकडा. एक 2 रगडे सांगितले भाऊ तुमच्या ह्याच्यावर, तुम्ही सांगा आता काय सांगा. आपण भैया एक भेळ द्या, मी भेळ खातो. पुढचं सूत्रसंचालन अक्षय जाधवकडं. हा, संपला ना कार्यक्रम, संपलेला आहे. यक्षचे मालक. कार्यक्रम नाही संपला. लवकरच अक्षय भाऊची स्कॉर्पिओ येणार आहे, ती पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच दाखव. हो. 3 आमच्यासारख्या गरीबाला देणार आहेत ते दान. व्लॉग साठी. तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ब्लॉग हा कुठून बघताय हे नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कुठून बघताय. धन्यवाद. राम राम. विठ्ठल विठ्ठल.